नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या सर्वांच्या भविष्याशी जोडलेला आहे, आपली शिक्षण व्यवस्था. भारतीय शिक्षण व्यवस्थेचा जो मूळ उद्देश होता आणि आज तिची जी अवस्था झाली आहे, यात खूप मोठा विरोधाभास निर्माण झालाय. आज आपण उपलब्ध माहिती आणि संशोधनाच्या आधारे या व्यवस्थेत नेमके काय बदल झालेत आणि ते का झालेत हे अगदी तटस्थपणे आणि पुराव्यांसह समजून घेणार आहोत. युनेस्कोचा 2021चा अहवाल सांगतो की शिक्षण हे केवळ साक्षरता देत नाही, तर ते सामाजिक प्रगतीचं आणि समानता निर्माण करणारं सर्वात मोठं साधन आहे. किती आदर्श आणि सुंदर विचार आहे हा, नाही का? सुशिक्षित नागरिक समाजाला योग्य दिशा देतात. पण जेव्हा आपण आजच्या वास्तवाकडे बघतो तेव्हा चित्र एकदम उलटं दिसतं. शिक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक हित आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करणं हा असायला हवा. मात्र संशोधक आणि अभ्यासक काय नोंदवतात? त्यांच्या मते आजची शिक्षण व्यवस्था हे एक कल्याणकारी क्षेत्र राहिलेलंच नाहीये, तर तो एक राजकीय आणि भरघोस नफा कमवणारा मोठा उद्योग बनलाय. हे स्थित्यांतर कसं झालं, चला समजून घेऊया. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. सुरुवातीला आपण शिक्षण व्यवस्थेतील राजकारण समजून घेऊ. त्यानंतर वाढतं खाजगीकरण, शिक्षकांचा रोजचा संघर्ष, विद्यार्थ्यांवर येणारा प्रचंड ताण आणि शेवटी यातून बाहेर पडण्यासाठी अर्थपूर्ण सुधारणांचे मार्ग, या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात कळीच्या मुद्द्यापासून, शिक्षण व्यवस्थेतील राजकारण. गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप किती झपाट्याने वाढलाय हे आपण सगळेच बघतोय. 2010च्या प्लॅनिंग कमिशनच्या एका रिपोर्टमध्ये एका संकल्पनेचा उल्लेख आहे, राजकीय शैक्षणिक भांडवलशाही, म्हणजेच पॉलिटिकल एज्युकेशनल कॅपिटलिझम. याचा सोपा अर्थ काय? तर निवडणुका जवळ आल्या की विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली नवीन विद्यापीठं किंवा कॉलेजेसची घोषणा करायची. पण खरा उद्देश शिक्षण नसून फक्त मतदारांना आकर्षित करणं हा असतो. बऱ्याचदा या संस्थांना ना पुरेशी जागा असते, ना पुरेसे शिक्षक, आणि मग शिक्षणाचा दर्जा स्वाभाविकच घसरतो. आणि या राजकारणाचा थेट फटका कुठे बसतो? तर परीक्षा प्रक्रियेवर. नॅशनल असेसमेंट रिपोर्ट 2022 मधला हा 70चा आकडा अतिशय धक्कादायक आहे. गेल्या 15 वर्षात देशात 70पेक्षा जास्त वेळा परीक्षांचे पेपर फुटले आहेत. यामध्ये SSC, HSC, MPSC आणि अगदी आत्ताच्या बहुचर्चित नीट परीक्षेतील गैरप्रकारांचाही समावेश आहे. विचार करा, जेव्हा वारंवार पेपर फुटतात आणि परीक्षांच्या तारखांचा गोंधळ उडतो, तेव्हा विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास किती सहज तुटून जातो. हे सगळं पाहिल्यावर प्रसिद्ध विचारवंत नोम चोम्स्की यांचा मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट हा सिद्धांत अगदी चपखल लागू पडतो. त्यांच्या मते राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारणारे बंडखोर नागरिक नकोच असतात. त्यांना फक्त निमूटपणे आदेश पाळणारे मतदार हवे असतात. त्यामुळे आजकाल शिक्षणाचा उद्देश स्वतंत्र विचार करणारी माणसं घडवणं हा राहिलाच नाहीये, तर तो एका साच्यातले प्रश्न न विचारणारे नागरिक बनवणं हा झालाय. आता जर या क्षेत्रात इतकं राजकारण मुरलेलं आहे, तर त्यातून निर्माण होणाऱ्या अर्थकारणांचं काय? वळूया पुढच्या भागाकडे, शिक्षणाचे खाजगीकरण. 1991च्या उदारीकरणानंतर शिक्षण हे कसे एक मोठं मार्केट बनले ते पाहूया. 58,000 कोटी रुपये हा आकडा प्रचंड आहे. फिक्की FICCIच्या 2023च्या अहवालानुसार कोटा, पुणे, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या शहरांमधल्या फक्त कोचिंग क्लास इंडस्ट्रीचा हा वार्षिक महसूल आहे. यावरून स्पष्ट होतं की शिक्षण आता आपला मूलभूत हक्क राहिलेला नाही, ते बाजारात विकत मिळणाऱ्या एखाद्या प्रॉडक्टसारखं झालंय. ज्ञानाची अक्षरशः खरेदी विक्री होत आहे. शिक्षण जेव्हा प्रॉडक्ट बनतं तेव्हा ते विकत घेण्यासाठी सामान्य कुटुंबांची काय ओढाताण होते ते रिझर्व्ह बँक आणि CDBच्या आकडेवारीतून दिसतं. 2019 ते 2024 या फक्त 5 वर्षांच्या काळात शैक्षणिक कर्जांमध्ये तब्बल 76% मोठी वाढ झाली आहे. खाजगी महाविद्यालयांची लाखो रुपयांची फी आणि कोचिंग क्लासेसचा खर्च पेलण्यासाठी पालकांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबलं जातंय. म्हणजे आजकाल शिक्षण घेणं हे ज्ञान मिळवण्यापेक्षा घेतलेलं कर्ज कसं फेडायचं यासाठीचा मोठा संघर्ष वाटतो. जो पैसे देईल त्यालाच शिक्षण या मॉडेलचा सर्वात भयंकर परिणाम म्हणजे गळती. युनेस्कोच्या 2020च्या रिपोर्टनुसार निव्वळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे भारतातले जवळपास 3 कोटी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. खाजगीकरणामुळे समाजातील विषमता कमी होण्याऐवजी ती आणखीनच वाढतीये. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी उत्तम शिक्षणाची दारं उघडी आणि गरिबांसाठी ती कायमची बंद, अशी दरी यातून निर्माण होते.
एका बाजूला पैशांचा एवढा पाऊस पडतोय आणि संस्था नफा कमावतात. पण ज्यांच्या खांद्यावर ह्या व्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांचं काय? पाहूया आपला तिसरा मुद्दा, शिक्षकांचा संघर्ष. सध्याच्या शिक्षक भरती धोरणातला हा फरक खरोखरच खूप मोठा आहे. एका बाजूला कायमस्वरूपी शिक्षक आहेत, पण त्यांची भरती आता जवळपास थांबलीच आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत कंत्राटी, तासिका तत्वावरील किंवा शिक्षण सेवक. या कंत्राटी शिक्षकांना ना नोकरीची हमी असते, ना पुरेसा पगार मिळतो आणि पेन्शनचा तर विचारच सोडा. अशा असुरक्षित वातावरणात कायमस्वरूपी टांगत्या तलवारीखाली काम करणाऱ्या शिक्षकांकडून आपण मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची अपेक्षा तरी कशी करू शकतो? आणि परिस्थिती इथेच थांबत नाही. शिकवण्याव्यतिरिक्त या शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा अक्षरशः डोंगर उभा केला जातो. इलेक्शन ड्युटी, सरकारी सर्वेक्षणं, रोज नवनवे अहवाल बनवणं आणि ऑनलाईन पोर्टलवर सतत माहिती भरणं. या सगळ्यामुळे शिक्षक इतके थकून जातात की त्यांना बर्नआउटचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे स्वतःचं ज्ञान अपडेट करायला किंवा काही नवीन संशोधनासाठी वेळच उरत नाही. शिक्षकांची ही अवस्था पाहिल्यानंतर आता आपण या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रबिंदूकडे म्हणजेच विद्यार्थ्यांकडे वळूया. विद्यार्थ्यांवरील प्रचंड दबाव. राजकारण आणि व्यापारीकरणाच्या या चक्राने शिक्षणाचा मूळ आत्माच हिरावून घेतलाय. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आणि बौद्धिक विकास करण्याऐवजी आता फक्त फॉर्म्युला आधारित परीक्षा तंत्र शिकवण्यावर भर दिला जातोय. मोठ्या कोचिंग क्लासेसनी रँकची गॅरंटी आणि स्कोअर ब्रँडिंगचा असा काही भडीमार सुरू केलाय की मुलांना वाटायला लागलंय चांगले मार्क मिळवणं हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे. या भयानक स्पर्धेत त्यांच्या नैसर्गिक कलागुणांकडे कोणाचंच लक्ष नाहीये. आणि याचा परिणाम किती भयंकर असू शकतो हे हा आकडा सांगतो. 2022च्या एका अधिकृत अहवालानुसार देशातल्या एकूण आत्महत्यांपैकी 7.6% आत्महत्या या विद्यार्थ्यांच्या होत्या. म्हणजेच एका वर्षात 13,000पेक्षा जास्त मुलांनी फक्त परीक्षेतील अपयश, करिअरची अनिश्चितता आणि शैक्षणिक दबावामुळे आपला जीव संपवला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची आणि तणावाची भावना किती खोलवर रुजलीये याचं हे अतिशय विदारक सत्य आहे. हे सगळं पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की यावर काही उपाय आहे की नाही. म्हणूनच आपला शेवटचा टप्पा, अर्थपूर्ण सुधारणांचे मार्ग. या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस आणि संरचनात्मक बदलांची गरज आहे. सर्वात आधी शिक्षण हक्क सुरक्षा कायद्याची अगदी कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. दुसरं म्हणजे खाजगी संस्थांच्या अवाढव्य फीवर सरकारी नियंत्रण असायलाच हवं. तिसरं, शिक्षकांची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक करून त्यांना सन्मानाने आणि सुरक्षेसह काम करू दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आजच्या काळाची गरज ओळखून शाळा आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन सक्तीचं केलं पाहिजे. अर्थात या सगळ्या सुधारणांसाठी एका प्रामाणिक राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पण ह्या विश्लेषणाच्या शेवटी मूळ स्रोतात उपस्थित केलेला हा एक अतिशय धारदार प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. राजकारण्यांना खरोखरच एक सुशिक्षित, स्वतःचे विचार असलेले आणि मुख्य म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणारी तरुण पिढी हवी आहे का? या एका प्रश्नाभोवतीच आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आणि पर्यायाने देशाचं भविष्य फिरत आहे. यावर नक्की विचार करूया. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.